मी आहे गावात. मी बसली आहे एस टीमध्ये. तर मी कांजूरवरनं गेले घाटकोपरला. तिकडून फास्ट पकडून आले मी विठ्ठलवाडीला. ठीक आहे, विठ्ठलवाडीला येऊन तिथून मी उतरले इकडे राईट हँड साईडला आणि तिथून एस टी आहे. तर ती जाते पाथर्डीला, जी ओतूरला थांबणार आहे. आणि ओतूरवरनं मला अजून एक एस टी घेऊन ओझरला जायचं आहे. प्रवास सुरू झाला आहे. जाताना आता आपण थांबणार आहोत माथेरानमध्ये. ठीक आहे, थांबणार म्हणजे मी तुम्हाला साईड सीन दाखवेल. आवाज बसला आहे, सर्दी खूप बेकार झाली आहे मला. आणि माथेरानचे मी काहीतरी शूट्स काढेल, त्याच्यामध्ये तुम्ही बघा. आणि आम्ही तिकडे जेवायला थांबणार आहोत, पण तिकडचा पण मी एक छोटासा व्हिडिओ काढेल. हालत खराब झाली आहे माझी, जास्त मेकअप केला नाही आहे कारण का तशी मी गावी चालली आहे. आणि सकाळी उठून जास्त काही करायचं याच्यामध्ये मी होत नव्हते. ठीक आहे, मी साधा लिप बाम पण लावला नाही आहे एवढ्या याच्यामध्ये, कारण मला एवढी सर्दी झाली. आणि सकाळपासून मी शिंकून मला डोकं दुखते. आता मी झोपणार आहे थोडा वेळ. मी 6:30ला उठले आणि 7:30ला घरातून निघाली आहे. आणि आता पोचले विठ्ठलवाडीला आणि आता मी निघालो. ठीक आहे, पुढचा ब्लॉग चालू राहील, बघत राहा. हे हॉटेल आहे हॉटेल मोरिया म्हणून. हां, हॉटेल मोरिया गार्डन्स म्हणून आहे. मी नाही इकडे नाश्त्यासाठी थांबले आहे. गळ्यामुळे मला अजिबात बोलता येत नाही. आम्ही ते घेतले आहे मिसळ, एकदम ठीकठाक आहे. पण 70 रुपयात मी जास्त एक्सपेक्ट पण नाही करत आहे, त्यामुळे ठीक आहे. एक पाण्याची बाटली घेतली. सकाळी घरात पाण्याची बाटली त्याला विसरले होतं. आणि ऑल टाईम माझं फेवरेट स्प्राईट, जे फक्त मी ट्रॅव्हल करताना पिते. ट्रॅव्हल करताना म्हणजे ज्या लोकांना उलटीचा त्रास आहे, ते लोक समजू शकतील की हे का नेसेसरी आहे माझ्यासाठी. इतर वेळेस मी कोल्ड्रिंक घेत नाही, मला ते आवडतही नाही. पण जर मी नाश्ता करते, मी स्प्राईट घेणार, चहा पिणार नाही, म्हणजे मला उलटी होत नाही. त्याच्यामागे हे केलं बाकी काही नाही. मिसळ ठीक आहे पोट भरण्यासाठी, कारण का मी घरातनं काही न खाता निघाले, फक्त चहा पिले होते सकाळी आणि निघाले. 7:30ला मी घरातनं निघाले. आता वाजले आहेत 11:30. मी काही खाल्लं नाही आहे आणि एवढा मी ट्रॅव्हल करते, त्यामुळे मिसळ मला काय एवढी वाव नाही वाटली. दरवेळेस जिथे थांबतो तिथे ह्या लोकांनी का थांबवली नाही मला माहीत नाही. वेळेला तिकडे खूप छान जेवण भेटतं, छान नाश्ता असतो. हॉटेल प्रांजली, हॉटेल समाधान, असं 2-3 हॉटेल्स आहेत येताना, मला तर नावं लक्षात नाही आहे. पण खरंच छान हॉटेल, त्याच्यापेक्षा ते खूप वे बेटर आहे. आणि प्राईस पण सेमच आहे, पण ते खरंच खूप छान आहे त्याच्यापेक्षा. ठीक आहे, त्यामुळे जे लोक महाराष्ट्राने ट्रॅव्हल करतात त्या लोकांना नेहमी माहिती असेल की प्रांजली किती चांगलं आहे, समाधान चांगलं आहे. अजून खूप सारे हॉटेल्स आहेत. ठीक आहे, शिवसागर पण करून एक आहे. चला भेटूया. आले आहे आमच्या गावात. ही आहे आमच्या गावची शाळा, बघू शकता एकदम छान शाळा आहे. आणि मस्त असं इथे लिहिलेलं आहे, झाडं आहेत. इथून गावात जायचा रस्ता आहे. ठीक आहे, म्हणजे आमच्या घरी जायचा रस्ता आहे, गावात नाही, घरी जायचा रस्ता आहे. हॅलो, तर हा आहे माझ्या घराचा मागचा नजारा. ठीक आहे,
काय भारी दिसतंय हे सगळं एकदम. अजून थोडी रात्र झाली ना तर अजून सुंदर दिसेल. हे आहेत गुलाब, वेगवेगळ्या कलरचे गुलाब आहेत. तिकडे रेड कलरचे गुलाब आहेत. इथे पिंक आणि व्हाईट पण आहेत आणि काहीतरी असे वेगवेगळ्या कलरचे गुलाब लावले त्या लोकांनी. आमचं शेत नाही आहे, आमचं शेत तिकडे जायला मला अजिबात वेळ नाही आहे. पुढच्या वेळेस आल्यावर जाईल. ठीक आहे. हे मागून असं दिसतं आहे. मी पुढचा व्ह्यू पण दाखवते तुम्हाला. हे माझे पप्पा बसले आहेत त्यांच्या मित्रमंडळी बरोबर. ठीक आहे. आणि माझी काकी पण आहे. मी दाखवते पप्पांनी गावी काय लावलं आहे. इथे ना पप्पांनी त्यांची छोटीशी शेती केली आहे. हे मिरचीचे बी आहेत. हा बाबू रिथन्या छान. इथे मिरची लावली आहे कडेला आणि इथे अजून खोडलं आहे. इथे त्या लोकांनी गवारीच्या बिया टाकल्यात. इथे दुसऱ्या साईडला आहेत. इथे पण मिरच्या लावल्यात. ठीक आहे. ह्या मिरच्या आहेत. इथे मध्ये मेथी टाकली आहे पप्पानी, आजच टाकली आहे. परत इथे गवार टाकली आहे. इथे गवार टाकली आहे आणि तिकडे आता धना टाकणार आहेत पप्पा. ठीक आहे. हा असा पुढचा नजारा आहे. हे झाड आहेत. ही 2 आंब्याची झाडं आहेत. ठीक आहे. आणि हा आमचा कढीपत्ता आहे. ठीक आहे. इथे पप्पानी लावला आहे पुदिना. ठीक आहे. इथे पुदिना आहे. हा आहे आमचा मोगरा. हा मोगरा इथे झाले माझ्या आजीच्या टायमापासून, याला झाले असं 20-22 वर्ष. हे झाड कसलं आहे मला ॲक्च्युली माहीत नाही आहे. अण्णा हे कोणतं झाड आहे? नाही हे मोठंवालं. हां पारिजातक. हां हा तो मोगराकडे, तो मोगरा माहिती आहे. हा हे कढीपत्ता, हां पारिजातक हे आंब्याचं आहे. ही नाही सोनचाफाई. हा सोनचाफा आहे. हा हां हा सोनचाफाई. हां. आणि हा आहे ना केशर आंबा आहे. कोणता? हा केशर आंबा. हा ठीक आहे. हा रायवळ आंबा. ओके. हा आणि ही आळू. ही आळू आहे ना? हा ही आळू आहे. ही वांगी आहेत आणि ही हळद आहे बरोबर. ही सगळी जास्वंदी आहे. हा कढीपत्ता, बेल, हे बेल आहे, उंबर आहे, उंबर आहे, लिंबोणी आहे. इथे खाली लिंबोणी लावलंय. इथे काय लावलं? इथे कढीपत्ताच आहे. कढीपत्ता हे बारीक सगळे छोटे छोटे कढीपत्ता लावले आहेत. इकडे भेंडी आहे. इकडे भेंडी लावली. इथे भेंडी लावली का? हा इथे भेंडी लावली. अजून कालच लावली ती. कालच लावली आहे. हा तो मोठा भोपळा दिला का? पंपकिन. हे आमचं शेवग्याचं झाड आहे. हे काय? मोठा भोपळा. हा मोठा भोपळा आहे. पंपकिन सेम. पंकिन. इथे खूप सारी तुळस आहे. फणस आहे. हा फणस. हा फणस आहे. हा ते घेतलं. आणि इथे तुळस आहे. इथे काय लावलं? घेवडा आता उघडे बघतो, आज उगवतो. हा छोटासा घेवडा आता उगवतोय. तर हा घराच्या पुढचा नजारा. मी सांगितले पप्पांचे फ्रेंड्स आहेत. हे आमचं महालक्ष्मीचं मंदिर आहे. हे महालक्ष्मीचं मंदिर आहे. हे मारुतीरायचं मंदिर आहे. हे आणि मग इथे कोपऱ्यातलं कोणतं मंदिर आहे का? हां तर अशी सगळे एकत्र मंदिरं आहे. आणि इथे तुम्हाला हे दिसतं, हे छोटंसं हे असं बांधलं आहे. इथे आता शिव मंदिर बनणार आहे. ही आमची 2 नारळाची झाडं. हे बाजूचे आजी असतात तिथे, त्यांच्या पण इथे खूप छान छान झाडं लावली आहेत त्यांनी. ठीक आहे. ही अशी त्यांची झाडं आहेत. हे इथे पण त्यांचं असं खूप मोठं असं सीताफळाचं झाड आहे. इथे पण एक सीताफळाचं झाड आहे. इथे त्या लोकांनी थोडं काँग्रेस पण आलं आहे आणि बाकीची झाडं आहेत. सनसेट ना, सनसेट नाही म्हणू शकत पण छान वाटतं आता असं एकदम ऑरेंज टाईप. अजून संध्याकाळ झाली ना की अजून सुंदर वाटेल. हे असं एकदम शांत आहे इकडे. असं जास्त कोणाची बडबड नाही, काय नाही. हे बघा